मराठा आंदोलनाची तीव्र पार्श्वभूमी लक्षात घेऊन सरकारकडून हालचाली वेगवान झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ सहभागी झाले असून आंदोलनाला तोडगा काढण्यासाठी पुढील भूमिका ठरवली जात आहे. मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईत आले. CSMT स्टेशन, मंत्रालय या भागात मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे. याचा फटका मुंबईकरांना बसत असल्याचे म्हटले जात आहे. सुप्रिया सुळे मनोज जरांगेंच्या भेटीला. मनोज जरांगे यांचं 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू आहे. काल सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतली. भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं. आंदोलक हे मुंबईमध्ये काही भागात ठिय्या करताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत अमित ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. या पत्रात अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना, मराठा बांधवांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलकांकडून सुरू असलेल्या हुल्लडबाजीवर मनोज जरांगेंचे सूचना. रस्त्यात हुल्लडबाजी करू नका. दारू पिऊन यायला लागलात तर हे आपले मावळे नाहीत. मनोज जरांगे यांचं वक्तव्य. मराठा आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम. मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे.